जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण ब्रह्मनिरूपण हा 9व्या दशकातील दुसरा समास पाहतोय. अहंता या विषयाकडे समर्थ आले. परब्रह्माचं वर्णन करून सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात की या परब्रह्माचा अनुभव अहंतेमुळे येत नाही. ऐसे जे संचले सर्वदा परिते आकळे ना कदा अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. अभेद स्थितीच आहे परब्रह्मापाशी, पण तिथे भेद निर्माण होतो तो अहंतेनं होतो. आता अहंतेचे 2 मुख्य टप्पे आहेत बरं का. मी देह ही देहाला चिकटलेली अहंता आहे आणि मी ब्रह्म ही आपल्या साधनेतली अहंता आहे. दोन्ही अहंताच, दोन्हीचाही सखोलतेनं आपण विचार करूया. हा देह म्हणजे मी हा जो भाव आहे यालाच अहंता म्हटलं जातं आणि हा भाव बुद्धीमध्ये दृढ झाला की तीच देहबुद्धी आहे. आता ही आपल्यापाशी सदोदित आहे. एकही क्षण असं जात नाही की ही देहबुद्धी आपल्याजवळ नाही. निद्रेचा क्षण जातो, पण त्याच्यामध्ये आपल्या स्वतःचंही विस्मरण आपल्याला असतं. म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ही झोप आणि देहाच्या ठिकाणी ही झोप अशी आपली झोप असते. म्हणजे ती अज्ञानात्मक स्थितीच झाली, एक प्रकारे मरणच झालं. आता ही अहंता तर आपल्याला टाकायची आहेच. ही टाकल्याशिवाय आपलं स्वरूप आपल्याला कळणार नाही. त्याच्यासाठी सद्गुरूंनी साधना दिलेली आहे. पण आता गंमत अशी की आपण देहाला चिकटूनच आहे, त्यामुळे साधना करताना सुद्धा तो देहाला चिकटलेला मी घेऊनच आपण साधनेमध्ये उतरतो. आता इथं आपली फसगत होते. बंधन तोडण्यासाठी काही गोष्टी आपण घेतल्या, पण त्याचंच बंधन करून घेतलं तर काय होणार? उदाहरणार्थ समजा आपल्याला दोरीनं बांधलं आहे. आता ती दोरी तोडण्यासाठी आपल्या हातात सुरी दिली किंवा कात्री दिली, पण ती कात्री त्या दोरीत गुंतवून आपण कात्री बांधून घेतली स्वतःच्या देहाला, तर आपण सुटू का? म्हणजेच समर्थ म्हणतात त्याप्रमाणे इथं उपायाचा अपाय होऊन बसतो. अहंता टाकायची आहे, पण अहंतेनंच साधनेमध्ये राहिल्यानंतर ती अहंता आपल्याला सोडत नाही. साधन मार्गाच्या दृष्टीनं हे कसं घडतं ते आता आपण बघूया. पहा, आत्ता आपण निरूपण ऐकत असताना कोणी आपल्याला विचारलं की काय करतोयस, तर आपण निरूपण ऐकतोय याची जाणीव आपल्यापाशी आहे. मग आपण उत्तर देतो आपण निरूपण ऐकत आहे. हवेत तर उत्तर देणार नाही ना. जाणीव आहे त्याची, म्हणून आपण तसं उत्तर देतो. आता ही जाणीव देहाला चिकटलेली आहे. म्हणजे पहा, आपल्या कानात निरूपण ऐकू येतंय म्हणून आपण उत्तर देतो की मी निरूपण ऐकत आहे. आता आपल्या कानात ऐकू येत नसेल तरीही आपण म्हणू का की मी निरूपण ऐकतोय? मुळीच नाही. आपण म्हणू मला जर अनुभव नाही तर मी म्हणणार कसं की मी ऐकतोय? इथेच आपली गडबड झालेली आहे. हीच गडबड घेऊन आपण साधनेत उतरतो. म्हणजे पहा, मला अनुभव येत नाही हे कशाशी जोडलं आपण? आपल्या देहाशी जोडलं. आता साधनेत जेव्हा उतरतो त्यावेळी काय करतोय म्हटल्यानंतर ध्यानाला बसतोय म्हणून म्हणतो, नामस्मरणाला बसलोय म्हणून सांगतो. पण नामस्मरणाच्या बैठकीत समजा आपलं भान हरपलं, समजा आपल्याला झोप लागली, किंवा समजा आपण ध्यानाच्या किंवा नामाच्या खोल अवस्थेमध्ये गेलो, तरी बैठक संपल्यानंतर कुणी आपल्याला विचारलं की काय करत होतास, तर ध्यानाला बसलो होतो असं आपण उत्तर देऊ. मग कोण ध्यानाला बसलं होतं असा प्रश्न जर विचारला तर आपण काय उत्तर देणार? आता ज्यानं श्रवण केलेलं आहे तो शब्दज्ञानामुळं चतुरीनं उत्तर देईल की ध्यानाची प्रक्रिया, ध्यान करणारा आणि ज्याचं ध्यान करायचं आहे तो भगवंत सगळे एकरूपच आहेत, तर ध्यान करणारा मी तिथे कुठे आहे? पण हे हुशारीनं दिलेलं उत्तर आहे. त्रिपुटीच्या लयाचा अनुभव आपल्याला नाही. म्हणजे कोण ध्यान करत होतं म्हटल्यानंतर आपला हात आपल्या देहाकडे जातो. मी ध्यानाला बसलो होतो, मी नामस्मरण करत होतो. म्हणजे व्यवहारात जसा आपण मीनच अनुभव घेतला तसाच मी आपण साधनेमध्ये ठेवला.
तो ठेवला जातो. म्हणून तर समर्थ इथं सावध करतायत की ती अहंता अभेदामध्ये भेद उत्पन्न करते. अहो, जिथं ध्यान करणाराच मुळी कोणी वेगळा नाहीये, तिथं भेद येईल कसा? नाम घेणाराच कुणी वेगळा नाहीये, तर तिथे भेद येईल कसा? भेद नाहीये, अभेद स्थिती आपल्या स्वरूपापाशी आहे. खरं पाहता रामच रामाचा जप करतो, ही परमार्थातील तथ्यता आहे. असं असताना तिथं उगाचच आपण आपला मी आणून ठेवलेला असतो. तो मी काढायला सद्गुरू किंवा समर्थ इथं शिकवत आहेत. म्हणजे इथे सावधानता पाहिजे की आपली म्हणजेच देहबुद्धीची जाणीव टाकून साधनेमध्ये टिकता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात पहा, तिच्या स्वरूपाची खूण, तिच्या म्हणजे अहंतेच्या स्वरूपाची खूण, सांगो काही ओळखणं, अहंतेचे निरूपण सावध ऐका. सावध ऐका म्हणतात बरं का, की कशी आहे अहंता. जे स्वरूपाकडे पावे, अनुभवासवे झेपावे, अनुभवाचे शब्द आघवे, बोलोन दावी. पहा किती सुंदर सांगितलं समर्थांनी. अनुभवाच्या ठिकाणी ती झेप घेते. ही मराठीमध्ये विषय मांडण्याची पद्धत आहे. अहंता अनुभवाच्या ठिकाणी झेप घेते याचा अर्थ अनुभवाला आपण आपला मी चिकटवतो. मग अशी पाहिलेलंच उदाहरण, कोण बसलंय नामाला, तर मी बसलो आहे. कोण झोपलो होतो, तर मी झोपलो होतो. कोण निरूपण ऐकत आहे, तर मी. अशा तऱ्हेनं आपण हा मी अनुभवाला चिकटवलेला आहे. याला म्हणायचं अनुभवासवे झेपावणं. ते अहंतेचं होतं. आता यातला थोडा सखोल अर्थ आपण पाहूया. ध्यानामध्ये किंवा नामस्मरणाच्या साधनेमध्ये आपण खोल उतरल्यानंतर आपल्याला असं वाटतं की शांतता आहे, पण आपला मी त्या ठिकाणी आपल्या मागे मागे आलेला असतो. म्हणजेच शांतता अनुभवणारा तिथं कुणीतरी असतो. निर्विचारता आहे, पण ही निर्विचारता कुणाला तरी कळत असते आणि ती अनुभवानं कळत असते. पहा, ध्यानाची किंवा नामाची बैठक झाल्यानंतर कधी आपण म्हणतो की आज विशेष लक्ष लागलं नाही, मनासारखी बैठक झाली नाही. तर कधी म्हणतो की आज अगदी मनसोक्त मनासारखी बैठक झाली, खूप शांत वाटलं ध्यानामध्ये. मग हे कुणाला कळलं? ज्याला कळलं तो अहंतेनं तिथं होता. म्हणजे अगदी आपल्या स्वरूपापर्यंत आपला अहंभाव आपल्या मागेच राहतो. अदृश्य आहे पण मागे आहे. आणि मग तो अनुभव आठवण म्हणून आपल्या समोर येऊन उभा राहतो. आणि मग आपण आलेला अनुभव बोलून दाखवतो, प्रगट करतो. म्हणून समर्थ म्हणतात, अनुभवाचे शब्द आघवे बोलोन दावी. कोण बोलून दावी? अहंभाव, अहंता. अहंताच बोलते की ध्यान उत्तम झालं. अहंताच बोलते की ध्यान लागलं नाही. अहंताच बोलते की नामामध्ये लक्ष लागत नाही आहे. आणि अहंताच बोलते की नामाची बैठक किती छान झाली. अशी आपली ही अहंता आहे. इतकी सूक्ष्म आहे की ती कुठल्याही प्रकारानं ओळखता येत नाही. एकच प्रकार आहे तिला ओळखायचा, की आपल्याकडून प्रगटीकरण होतं आहे का, आपल्यामध्ये स्मृती राहते आहे का, आठवण राहते आहे का, आपल्यामध्ये ही जाणीव आहे का की आपण तिथे आहोत. आता ही जाणीवसुद्धा सद्गुरूंनाच कळते. म्हणजे खऱ्या अर्थानं आपली अहंता सद्गुरूंना समजत असते. शिष्याला, साधकालाही ती कळते, पण त्यासाठी सूक्ष्मता पाहिजे, बुद्धी दृढ पाहिजे. आपल्या सद्गुरूंच्या चरणी साधनेमध्ये वृत्ती लीन झालेल्या असल्या पाहिजेत, तर आपल्याला आपली अहंता ओळखता येईल. नाहीतर मग अनुभव सांगणं काय गैर आहे, अनुभवाची आठवण राहणारच ना. अशा प्रकारचे युक्तिवाद आपल्या भेद निर्माण झालेल्या बुद्धीत येऊ शकतात. समर्थ पहा किती सूक्ष्म परमार्थ शिकवतायत आणि त्याचबरोबरीनं सावध राहायलाही सांगतायत. आता अहंतेबद्दल पुढे काय म्हणतायत पहा. म्हणे आता मीच स्वरूप. कोण म्हणे? अहंता बरं का. अहंता म्हणते आता मीच स्वरूप आहे. तेची अहंतेचे रूप निराकारी आपे आप वेगळी पडे. स्वये मीच आहे ब्रह्म, ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसिये सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. हीच अहंता म्हणते की मी स्वरूपाकारच आहे, मीच भगवंत आहे.
मला आता कळलं, मला समजलं. कारण पहा, शून्यावस्थेमध्ये अशीच जाणीव होते की आता इथं मार्ग संपला, आता इथं पुढं काय आहे. आपण शांत रूप आहे, आनंद रूप आहे आणि तिथं आता आपण पोहोचलो आहे. मनामध्ये कुठलाही विचार येत नाही असं आपलं ध्यान होतंय, अशी आपली नामाची बैठक होतीये. म्हणजे मन मेलंच की माझं मन मेलं म्हणजे मग तिथं उन्मन दशा आलीच. म्हणजे मला कळलंच की मी ब्रह्म आहे. मग ती अहंता मी स्वरूप आहे असं म्हणायला लागते किंवा मीच ब्रह्म आहे असं म्हणायला लागते. पहा, साधनेमध्ये जी अनुभूती आली ती मला आलेली आहे हा भाव आपण टाकणार कसा? तो टाकण्यासाठी खरं म्हणजे गुरुकृपा आणि सावधानतेनं केलेलं साधन या दोन्ही गोष्टी लागतात. मन जेव्हा साधनावस्थेमध्ये अगदी सूक्ष्म होतं, म्हणजे मेलेलं नाही पण अगदी शांत झालेलं आहे, निर्विचार झालेला आहे, त्या स्थितीमध्ये अनाहत नादाचा अनुभव येऊ शकतो, बिंदू दर्शन होऊ शकतं किंवा ज्योती दर्शनही होऊ शकतं. हे दर्शन जे आहे किंवा या पद्धतीचे जे अलौकिक अनुभव आहेत ते आपल्याला येत आहेत हा भाव तिथे सूक्ष्मतेनं राहतो आणि हा राहिलेला भाव साधकाला त्याची समजूत घालून देतो की तो पूर्णत्वापर्यंत गेलेला आहे. याचे अनेक पदर आहेत बरं का. साधनेमध्ये शांतता अनुभवाला यायला लागली की बाकीच्या लोकांना पण ती शांतता सांगावी असं अहंतेनंच वाटत राहतं. आपला अनुभव मांडावा किंवा बाकीच्या लोकांचं वर्तन आपल्याला दिसतं. आता आपण साधना करतोय हे अहंतेनं आपण आपल्या जवळ ठेवलेलं असतं. त्यामुळे बाकीचे लोक जे साधन मार्गावरती नाहीत त्यांच्याबद्दल मग दया वाटायला लागते. ते किती बिचारे आहेत असा भाव उत्पन्न होतो. हे सगळं त्याच अहंतेतून येते जी अहंता मी साधन मार्गात आहे हे दाखवत आहे. ती अहंता मूलतः आपल्या देहाला चिकटलेली असते. त्यामुळे मगाशी पाहिलं त्याप्रमाणे जर त्याला विचारलं की कोण साधन मार्गात आहे तर तो मी असंच खरं उत्तर देतो. हीच अहंता मग त्याला मी ब्रह्म या अहंतेपर्यंत नेऊन सोडते. मग कोण ब्रह्म म्हटल्यानंतर मी म्हणून त्याचा हात देहाकडंच जातो. श्री महाराज अतिशय सूक्ष्म बोध एके ठिकाणी करतात. ते म्हणतात की अमक्याकडून म्हणजे माझ्याकडून भगवंताची सेवा व्हावी, माझ्याकडून लोकांचं कल्याण व्हावं, लोकांचा उद्धार व्हावा, ही अहंकारातून आलेली वासना आहे. अमक्या देहाकडूनच ते कार्य घडावं ही वासना का आली असा प्रश्न श्री महाराजांनी उपस्थित केला. कारण अहंता त्या देहाला चिकटली आहे म्हणून. ब्रह्म जे आहे ते निर्विकार आहे, निर्गुण आहे, सगळीकडं व्यापून आहे, संचलेला आहे आणि समर्थांच्या भाषेत असं तची असे असा आहे. म्हणजे आपला देह नसला तरी ब्रह्म आहेच की. आपला देह असल्यानंतर पण देह त्या ब्रह्मामध्ये आहे. असं असल्यामुळं फक्त त्या देहाला धरून ब्रह्मानुभूती घेतली आणि मी ब्रह्म म्हणजे देहाच्या दृष्टीनं मी ब्रह्म असा जर ग्रह करून घेतला तर तो अहंतेनंच होतो. त्यामुळं सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की तू ब्रह्म आहेस, पण हे सांगितलेलं असतं की देह म्हणजे तू नाही. म्हणजे देहाला जोडलेला मी काढल्यानंतर जे उरतं ते ब्रह्म तू आहेस हे सद्गुरूंनी सांगितलेलं असतं. पण अनुभव ज्या प्रकारे आपण इंद्रियातून घेत राहतो तीच पद्धत साधनेमध्ये ठेवली जाते आणि मग साधक त्याच्या मीला घेऊन साधनेमध्ये शिरून जी साधनेची बैठक झाली, जी शांतता मिळाली, जो अनुभव मिळाला तो मला मिळाला असा ग्रह करून घेतो आणि मग मीच तर स्वरूप आहे, मीच तर ब्रह्म आहे अशी भाषा बोलायला लागतो. समर्थ म्हणतात, ऐसिये सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. अगदी सूक्ष्मपणानं जर पाहिलं तरच हा अहंभाव कळेल, अन्यथा कळणार नाही. तो निश्चितपणे फसवणार. बरं, अशी व्यक्ती उघडपणे मी ब्रह्म आहे असं म्हणेलच असं नाही बरं का. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा की जो ढोंगी आहे त्यालाही वेदांत चांगला माहीत असतो. तो वेदांत बोलताना बरोबरच बोलतो, चुकीचा बोलत नाही. त्यामुळं मी ब्रह्म आहे हे आत वाटत असतं पण तोंडानं तो बोलत नाही. पण जे आत वाटत आहे, अहंतेनं जो भाव उत्पन्न झालेला आहे
तो मग लक्षणातून आणि वर्तनातून दिसायला लागतो. मग अशी व्यक्ती आपोआपच बुवाबाजी करायला जाते, अधिकार नसताना लोकांना उपदेश करायला जाते, अनुग्रह द्यायला जाते, स्वतःची गुरु म्हणून पूजा करून घ्यायला लागते. एका अहंतेमुळं सगळी साधना वाया जाते, अख्खा जन्म वाया जातो. म्हणून श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, की हवं तर तुम्ही काहीही करू नका, पण ढोंग करू नका. जे काही करायचं आहे ते मनापासून करा. प्रामाणिकपणे नामामध्ये स्वतःला विसरायचा अभ्यास करा. मग मी नाम घेतो, माझ्या अमुक माळा, माझी इतकी वर्ष सद्गुरूंच्या ठिकाणी सेवा, माझं इतक्या वर्षांचं श्रवण, हे सगळं टाकायला शिका. मनातही आलं नाही पाहिजे आपली कुठली सेवा आहे आणि आपला किती जप आहे वगैरे वगैरे. समर्थ म्हणतात की असा हा अहंभाव अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्मपणानं जर त्याच्याकडं पाहिलं तरच तो कळेल. मग आता इथे एक प्रश्न उपस्थित होतो की इतक्या सूक्ष्मपणे आपण अहंभावाकडं पाहायचं तरी कसं, आणि पाहायला गेलो तरी आपलं कर्तृत्व तिथं राहणार. याला उत्तर एकच आहे, पूर्णपणे सद्गुरूचरणी शरणागतता, अनन्य भावानं त्यांना शरण जाणं. या व्यतिरिक्त या कचाट्यातून सुटण्याचा दुसरा मार्ग नाही. म्हणून परमार्थामध्ये सद्गुरू लागतात. नाहीतर तू कोणत्या टप्प्यावरती आहेस हे सांगणार कोण? सांगायला जर कोणी नसेल, पुस्तकच समोर असेल फक्त, तर मग साधक आपले आपले समज करून घेतो आणि स्वतःला एका पातळीवरती ठेवतो. मग आता मला अमुक साध्य झालं, आता हे लोकांना शिकवायला हरकत नाही, असं त्याचं त्यालाच वाटतं. समजा वक्तृत्व असेल, बोलण्याची कला छान असेल, लोक ऐकतही असतील, तर मग तो समज करून घ्यायला लागतो की बहुतेक श्री महाराजांनी माझी योजनाच केली आहे, ही भगवंतानं केलेली योजनाच, की माझ्यामार्फत लोकांचं कल्याण होते. अहंकार आणि अहंकारामध्ये लोळणारी बुद्धी कुठल्या मार्गांनी फसवेल सांगता येत नाही. म्हणून साधकानं राहावं तर कर्तव्य कर्मात राहावं, किंवा आपल्या सद्गुरुपदिष्ट साधनेत राहावं, किंवा साधनेतील शांतता घेऊन पुन्हा आपल्या कर्तव्यात राहावं. म्हणून श्री महाराज म्हणतात की नामामध्ये राहून तुम्ही प्रपंच करा, अगदी सुखाचा प्रपंच करा, पण भगवंताला विसरू नका. लोकांना काही सांगायला जा, शिकवायला जा, असं श्री महाराज कुठंही सांगत नाहीत. कारण एकदा त्या दिशेनं बुद्धी गेली आणि एकदा बुद्धीनं असा समज करून घेतला की आता मीच ब्रह्म, मीच स्वरूप, तर ती अहंता अत्यंत चिवट असते, जाता जात नाही. स्वये मीच आहे ब्रह्म, ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसिये सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. माऊलींची ओवी प्रसिद्ध आहे. येथ जाणीव करी तेचे नेणे, आथिलेपणे मिरवी तेची उणे, मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. जेव्हा अनुभव आहे, जेव्हा असं वाटतं की कळलं, तेव्हाच समजावं की तिथं द्वैत आहे, तिथं अहंता आहे. काहीही असो पण दिसलं तर समजायचं अहंता आहे. काहीही असो ऐकू आलं तर समजायचं अहंता आहे. काहीही घडो पण जर वाटलं की शांतता अनुभवाला आली तर समजायचं अहंता आहे. कुठल्याही परिस्थितीत आपण तिथं उरता कामा नये. कल्पना आकळी हेत, वस्तू कल्पनातीत, म्हणून नाकळे अंत अनंताचा. अतिशय स्पष्टपणे आणि सुंदर पद्धतीनं समर्थांनी सांगितलं. कल्पना आकळी हेत म्हणजे काय? मी देह आहे ही जशी कल्पना आहे, तशीच मी ब्रह्म आहे ही सुद्धा कल्पनाच आहे. पहा, आपल्याला आपल्या देहाचा अनुभव येतो म्हणून तर आपण आपल्या छातीवरती हात ठेवतो की पैसा कोणाचा? माझा. निरूपण कोण ऐकतंय? मी. साधनेला कोण बसलं होतं? मी. तसंच ब्रह्मानुभूतीच्या बाबतीत पण होतं साधकाचं. जेव्हा मी ब्रह्म म्हणतो तेव्हा तिथं मी आहेच ना. म्हणून दोन्ही कल्पनाच आहेत असं समर्थ म्हणतायत. या कल्पनेमधून भावना निर्माण होते. भावना अशी जी आपण कल्पना केलेली आहे त्याला घट्ट धरून ठेवणारी. मी देह या कल्पनेला घट्ट धरून ठेवणं म्हणजे देहभावना. मी ब्रह्म या कल्पनेला घट्ट धरून ठेवणं म्हणजे ब्रह्मभावना. समर्थ म्हणतायत की जी सद्वस्तू आहे, वस्तू कल्पनातीत अशी आहे, म्हणजेच परब्रह्म आपलं स्वरूप या दोन्हीही कल्पनांच्या पलीकडचं आहे.
मी देह या कल्पनेत तर ते नाहीच आहे, पण मी ब्रह्म या कल्पनेतही ते नाही आहे, इतकं स्पष्टपणे समर्थ सांगतायत. म्हणून ना कळे अंत अनंताचा. म्हणूनच ते जे अनंत रूपी स्वरूप आहे त्याचा अंत कधीही लागत नाही. पहा, कुठल्याही प्रवासाचा शेवट आहे, कारण आपला मुक्काम ठरलेला आहे. आपला मुक्काम ठरला कारण आपण देहावरती आहे. पण वाऱ्याला कुठे मुक्काम आहे? आकाशाकडं जर आपण पाहिलं तर त्या आकाशाचा मुक्काम कोणी सांगू शकेल का? सुरुवातही कोणी सांगू शकणार नाही. तसं परब्रह्माच्या बाबतीत आहे. त्याला मुक्कामच नाही, कारण त्याला सुरुवात नाही, म्हणून ते अनंत आहे. पण आपला स्वभाव आहे कल्पनेचा. कल्पनेनं आपण गोष्ट ठरवतो आणि मग ती संपुष्टात येते. कल्पना केली, गोंदवल्याला जाऊ, गोंदवल्याला पोहोचलो की ती कल्पना संपली. तसंच मी देह ही कल्पना तर खोटी आहेच, मी ब्रह्म ही पण कल्पना खोटी, कारण करणारा मी तिथे आहे. करणाराच जर कोणी नसेल ब्रह्माच्या ठिकाणी तर कल्पना तिथं पोहोचणार कशी? त्यामुळं ते जे अनंत आहे स्वरूप, ते कुठल्याही कल्पनेनं ओळखता येत नाही किंवा त्याची कल्पना करता येत नाही. समर्थांनी अशाच पद्धतीनं अत्यंत सखोल उपदेश सुरू ठेवलेला आहे. अन्वये आणि व्यतिरेक हा शब्दभेद कोणी एक, असं पुढच्या ओळीत ते म्हणतात. त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे की अन्वय व्यतिरेक वगैरे सगळं काही अहंतेमुळंच घडतं. म्हणजे मी काहीतरी मिळवायला जातो असं अहंताच म्हणते आणि काही करायचं नाही, आता शांत बसायचं, हे सुद्धा अहंताच म्हणते. समर्थ म्हणतायत, या सगळ्याला बाजूला टाकून आपल्या आत्मस्थितीमध्ये, निःशब्द स्थितीमध्ये राहता आलं पाहिजे. अन्वये आणि वितरेक हा शब्दभेद कोणी एक, निःशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे. आपण या विषयाकडं आणि पुढच्या काही ओव्यांकडं उजळणीमध्ये यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.